आर्किंग हॉर्न तुम्ही शोधा म्हणलं तुम्ही. सर्च डायव्हर्टर. राईट. असतं ना, धक्का लागल्यावर ऑइल चेंज होतं ना, मग ते लेवल जर चेंज झाली तर तो डिटेक्ट करतो की त्याला काही ऍक्सिडेंट झाला, मार लागला, आणि तो कट ऑफ करतो सप्लाय. हा, ऑइल लेवल. ते ऑइल कप नाही माहिती मला, ते मी चेक करेन. खाली आहे का? बघावं लागेल, मी चेक करून सांगतो. So we are checking yearly maintenance. So at that point we were at arcing horns that we have completed. Now relays, alarms and their circuits. Next we have to check it out for relays, alarms and their circuits. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? आवाज येतोय का? हॅलो. Okay, thank you. So what we are checking, we are going to check relays. So these relays, their contacts are of the plate. हे ब्लेड्स असतात, ते ब्लेड्स काय टच होत असतात, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला काही प्रॉब्लेम आला तर ते ओपन होतात. मग ओपन आणि टच होताना, whenever there is a power supply and two parts are there, they are opening or closing, right? So if they are closed and they are opening, so there is a continuous spark or it is not allowing to move that position. आपण ज्याला जॉईंट मध्ये असतो, पॉवर सप्लाय चालू आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये आर्क तयार होतो आणि स्पॉट्स तयार होतो किंवा जोडताना तुम्ही परत. So in that condition, those relay blades are there, no? So there is a spotting occurs. की तिथे स्पॉट्स होतात, आपटला किंवा तो ओपन होताना स्पार्क तयार होतो आणि त्या स्पार्कने काय होतं की प्लेट्स खराब होतात. सिम्पली कार्बन पण जमा होतात. कार्बन तुम्ही इझिली यू कॅन सी दॅट बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन अँड यू कॅन क्लीन इट. If spots are there, you need to replace those one. Relay blades are there. Then some circuits are there. They are giving you some alarms. If there is a failure in the circuit, you will get a alarm and you will test. So you will make a fault or unnecessarily you will test the circuit. There is no failure, but due to the maintenance, you will make the circuit to ring that alarm. जनरली काय असतं की अलार्म हा त्यावेळेला वाचतोय का नाही हे बघितलं जातं. मग काय केलं जातं, आधीच्या सर्किट मध्ये करंट वाढवून दिला जातो किंवा तिथं आहे का नाही ते चेक करून तो सर्किट मध्ये फॉल्ट तयार केला जातो. आता समजा तो करंटशी रिलेटेड असेल, करंट वाढवला जातो. व्होल्टेजशी रिलेटेड असेल, व्होल्टेज वाढवला जातो.
मग ह्या दोन कंडिशनवर ज्याला तिथे फेल्युअर येतं त्यावेळेला ते सर्किट रिंग करतं की बाबा इथं प्रॉब्लेम आहे मेजर. Because generally every time person he is not available in the premises, he is sitting in the control room, so how he will know? Or every time some faults are there, those you need a visual inspection only. You cannot sit in the office and due to the change in the meter readings you cannot detect that one. So for that purpose physical presence is very important. So in that scenario we are using the alarms, and those alarms they are ringing, so you have to test it. आपण लहान मुलं घरात असतात ना, ते काय करतात, उगाच बेल वाजून बघतात. ते काय होतं, त्याला आनंद वाटतो, पण बेल वाजते की नाही हे तरी कळतं ना आपल्याला. जनरली समजा एक महिनाभरात कोण आलं नाही किंवा आपण गावाला गेलो, तो बटन बंद आहे आणि बंदच राहिला आणि चुकून ट्राय घेतला कोणीतरी तर अरे बेल बंद आहे, अरे मग तेव्हा आपल्या लक्षात येईल बल्ब बंद आहे. तसं इथं होऊ नये. इथं काय आहे की इथं सर्किट डॅमेज झालंय, कधी कधी ओपन टू स्काय, मग काही प्रॉब्लेम्स आले, मायनर प्रॉब्लेम्स असतो, सर्किट हलून गेलेला आहे किंवा त्याच्यामध्ये उंदीर वगैरे ओपन असल्यामुळे काही अॅनिमल्स छोटेसे वायर्स कट झालेत, or due to the aging because it is open to the sky, so there might be a problem. So you need to test all those possibilities also, की एक तर फॉल्ट क्रिएट करून बघा किंवा तुम्ही नॉर्मली त्याचं सर्किट चेक करून बघा फिजिकली. बाय फिजिकल इन्स्पेक्शन यू नीड टू व्हेरीफाय these circuits are working or not. पहिल्या केसमध्ये आपण काय टेस्ट केलं की त्याला ऍक्च्युअल फॉल्ट क्रिएट केला असं दाखवलं, मग तिथं व्होल्टेज वाढवलं किंवा करंट वाढवलं. सेकंड ह्याच्यामध्ये यू आर गोइंग टू टेस्ट द सर्किट्स इन सच अ वे दॅट you will know there is a loose connection or anything those minor problems you are going to verify with the circuit. So what we'll do, if you will find there is a carbon or there is a sparking spots are available over the surface, those sparking spots are available there. So how you will, what you will take action if the carbon is there or sparking spots are found. So in first scenario, what will be your action? You will clean. Simply, carbon is there. By normal cloth, dry cloth, you can clean it. With normal cloth, you can clean it. But these spots are available. You need to replace those plates. The circuit, the components or the parts where you are going to say that no sir, it is replaceable or you need to replace it, you replace it. Don't hesitate to say that नाही सर भागून चालवून बघतो जेवढं चालेल तेवढं. Otherwise what will happen, this is our electricity and these problems may lead to the higher version of the problems. So to avoid that, if you need to replace these blades, immediate replace, or you recommend there, you make your remarks that sir we need to replace this one, otherwise there there will be a major accident. So whatever small mistakes or small gaps you are find, you have to recommend your suggestions. You need to replace or you need to clean. Replacement, okay. These will minimize our major accidents. जिथे छोटे छोटे फॉल्ट्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत किंवा छोटीशी गोष्ट त्याला भागवतो असं करायचं, बिकॉज दीज थिंग्स विल लीड टू मेजर ऍक्सिडेंट. सगळ्यात महत्वाचं आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय, ट्रान्सफॉर्मर हा महत्वाचा. ट्रान्सफॉर्मर इज द डिव्हाइस that is the very costly in all these components. So if you will you will try to save somewhere money in some relays or some circuit breakers, so or some other components. So what will happen, it will lead danger to the transformer, and transformer is very costly. So to replace such type of the small minor items, don't hesitate. Next point is temperature.
temperature, this is the thing you can measure with the meters or the thermometers. Nowadays we are having infrared meters. So just you can keep over the rays where you want to take the temperature. सध्याच्या कंडिशनला आपल्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुद्धा आजकाल इन्फ्रारेड थर्मामीटर्स अवेलेबल आहेत. पूर्वी मात्र मेजर where those substations or the generating stations or primary substations are there. So there they were using these type of the devices to take the temperature, and the secondary or the distribution where the small area is there, just they are taking or they are touching and they are taking the temperature. But nowadays everywhere you can find out these infrared thermometers, and these thermometers give you the exact and the accurate readings. आताचे जे इन्फ्रारेड चे आहेत ते तुम्हाला एक्झॅक्ट आणि accurate reading देतात. So by taking with the help of these infrared thermometers you can have this temperature and you record it, and then you will go for the what change in the oil if the temperature is higher one. So you will go for the replacing the oil, or you can check it out the other possibilities. This ends our yearly maintenance. So now is 5 yearly maintenance. ऑइल टेम्परेचर देणार आपण. ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीचं टेम्परेचर आलं म्हणजे ऑइलचं आलं, ऑइलचं आलं म्हणजे ते वाइंडिंगचं पण आलं. मग ऑइलचं जर टेम्परेचर जास्त होतंय तर कधी कधी काय असतं की ऑइल जुनं झालंय, द ऑइल बिकम्स older, or you can check it out with the previous records when the oil was replaced, and according to that you can take the decision that you have to change the oil if oil is replaced within a short time period. ते समजा 6 महिन्यातच बदलले किंवा 3 महिन्यातच बदलले, so you will check it out why the temperature rise is there. So for that purpose, temperature rise, first we will check, first step, what is the load connected, what is the rating of the transformer. Now we are testing for the power transformer, that is the one above 1000 kVA. Okay, so you will take the load. जर ऑइल ताबडतोब बदललेला आहे, जवळच्या टाइम पिरियड मध्ये बदललाय, तर काय करणार? ऑइल तर चांगलंच आहे, you have replaced within the considerable time. So what you will go for the next? You will directly, you are not going to open the transformer and check the winding. So first you will go for the load, which load is connected, or you will take the current, how much current is applied to the transformer or it is providing. You are going to test first the load, किती load connected आहे. त्याच्यानुसार तुमचं ठरेल की वाइंडिंग मध्ये प्रॉब्लेम आहे की नाही, लोड आहे ट्रान्सफॉर्मर. जर लोड नाही आणि तरी वाइंडिंग गरम होते, मग तेव्हा ऑइलचं टेम्परेचर जास्त, मग तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम्स चेक करायला. व्होल्टेज वाढलंय का, करंट नाहीये, ठीक आहे, व्होल्टेज वाढलंय का, व्होल्टेज पण नाहीये, ओके. सो यू विल गो फॉर द नेक्स्ट ऑप्शन्स, मीन्स वाइंडिंग. बुशिंग्स वगैरे ते बघून तुम्ही मग वाइंडिंग साठी रेकमेंड करणार की वी नीड टू टेस्ट द वाइंडिंग. डायरेक्टली यू आर नॉट गोइंग फॉर द वाइंडिंग. फर्स्ट यू हॅव टू टेक द लोड. सिंपल आहे, करंट का वाढला किंवा टेम्परेचर का वाढलं, लोड आहे का, लोड नाहीये. मग व्होल्टेज वाढलाय का, व्होल्टेज पण नाहीये. मग तुम्ही वाइंडिंगचे रेकमेंड करू शकता, बाबा हे असं असं आहे, ऑइल आम्ही मागच्या 5 महिन्यातच 4 महिन्यातच बदललंय, तर व्हेरीफाय करा. राईट. So next point is 5 yearly maintenance. This maintenance is applied to 1000 kVA, starts from 1000 kVA to 3000 kVA.
This inspection starts for the range from 1000 kVA to 3000 kVA. So here what you will check? You will check your whole transformer thoroughly for each and every test which you have started from hourly to yearly. Means A to Z observations you have to go under for this 5 yearly maintenance. 5 वर्षाचा जेव्हा मेंटेनन्स निघेल त्यावेळेला तुम्ही जो 1 तासापासूनचा जो मेंटेनन्स करता काय करता इयरली रिडिंग घेताय त्या रिडिंगच्या सगळ्या स्टेप्स यू विल फॉलो फॉर 5 yearly मेंटेनन्स आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही फाइंड आउट होईल त्याच्यात तुम्ही रिप्लेस करा किंवा क्लीन करून घ्या बस एवढंच आहे. त्याच्यामध्ये एक करू शकता तुम्ही लास्ट त्याच्यामध्ये यू कॅन मेक अ पेंट रिपेंट इट 5 वर्षानंतर त्याला यू कॅन रेकमेंड फॉर रिपेंटिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर क्लिनिंग अँड वॉशिंग एव्हरीथिंग विल हॅपन आणि ह्याच्यामध्ये 5 वर्षानंतर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर डाऊन करून तुम्ही सगळं चेक करणार आहे वाइंडिंग सुद्धा ओपन करून एव्हरीथिंग यू विल टेस्ट इट आउट मीन्स अगेन यू विल रिओपन द ट्रान्सफॉर्मर आणि इन दॅट सिनेरियो पेंटिंग इज कंपल्सरी ज्याला तुम्ही रिपेंटिंग कंपल्सरी तुम्ही ट्रान्सफॉर्मर ओपन करणार वाइंडिंगच्या टेस्ट करणार वाइंडिंग टेस्ट करणार क्लीन करणार वॉश करणार आणि पुन्हा सगळं ऑइल पण चेंज करणार आफ्टर 5 years यू नीड टू रिप्लेस द ऑइल. 1 वर्षाचं जे मेंटेनन्स झालं त्याच्यात तुम्ही ऑइल वगैरे चेक केला त्याच्यानंतर ज्याला 5 years मध्ये 5 years ला कंपल्सरी यू विल रिप्लेस द ऑइल जे आपण 1 वर्षामधल्या सगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या एव्हरीथिंग यू विल परफॉर्म देअर राईट. त्याच्यानंतर आहे 7 ते 10 वर्षासाठी अबाउट 3000 kVA ट्रान्सफॉर्मर bushing oil level must be measured. Bushing oil must bushing control. I will share you one photograph. Last session, no, some students they have asked me about some bushings. Okay, so I have check it out. I have some photo images. I will share you in the group because this laptop it is not getting connected here for Wi-Fi. So I will share you some images after this session. Bushing is the device which is connecting our primary point or the secondary point. Live connections जे आहेत the live connections we are taking those connection outside. आता प्रायमरीचे जे काही कनेक्शन आहेत तुमचे आणि सेकंडरीचे जे काही कनेक्शन्स आहेत प्रायमरी आणि सेकंडरी ह्याचे जे कनेक्शन्स तुमचे येणार आहेत ते कुठे जाणार आहेत बॉडीला तर टच होणार नाही सो दे आर टेकिंग आउट विथ द हेल्प ऑफ दिस बुशिंग. I will share you the images. बुशिंग हा एक आपला हे कसं बघितलं आपण इन्सुलेटर कसं असतं इन्सुलेटर मध्ये वर तुमच्या वायर रेस्ट होते बरोबर आहे पण इथं कनेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये इन्सुलेटरचा जो रॉड असतो ना आता हे इन्सुलेटर ठीक आहे इन्सुलेटर काय होतं खांबाला इथं फिट केलं जातं विथ द हेल्प ऑफ नट बोल्ट आणि आपली वायर इथं फिक्स केली जाते इन्सुलेटरवर आणि त्या वरच्या डिस्कला बाइंडिंग करून टाकतो आपण ठीक आहे हा पिन इन्सुलेटर आहे सॉरी डिस्क इन्सुलेटर आहे मल्टिपल डिस्क येतात मग हे सेम असंच येणार पण इथं वायर टायप नव्हतं खाली कनेक्शन होईल आणि त्या पॉइंटला येईल म्हणजे इट विल वर्क्स ऍज अ कंडक्टर आणि मधला जो पार्ट आहे हा टोटली इन्सुलेट केला जाईल विथ द हेल्प ऑफ द बुशिंग इथं दुसऱ्या रबराच्या बुशिंग लावल्या जातील त्याला की तो पार्ट टच होऊ नये बॉडीला म्हणून ओके. I will share you the images. I am having that, but here due to discontinuation of net, I am not able to share you. I will share you inside the, after the session. So here,
7 to 10 years. In the both cases, we will do overall inspection. In the both cases, overall inspection is required in 5-yearly maintenance and 7 to 10 years maintenance. What you will do? Overall inspection with core and winding lifting. म्हणजे दोन्ही केसेस मध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचे कोर आणि वाइंडिंग बाहेर काढून इन्स्पेक्शन करणार. इयरली मध्ये आपण वाइंडिंग कधी बाहेर काढलेली नाही. इयरली मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर मध्येच ऑल द टेस्ट वी हॅव परफॉर्म. बट हियर आफ्टर 5 years you need to check it out winding, lift it outside the transformer, and you have to inspect it visually, or you have to perform some test over the insulation testing, and you will replace this oil. You will clean this winding with hot oil. You will wash this winding. You will remove the sludge which were formed or over the insulation. You will re-varnish it. You will fix the core again. You will remove some core if those blades are there, who are having some damage or there is a problem with that one. So you can refix the core, and you will wash this, and again you will re-varnish it, and you will fit here in the both cases. दोन्ही केसेस मध्ये तुम्हाला वाइंडिंग काढायची, लावायची आणि फिटिंग करायची. ओके, तर हे सगळा पार्ट तुम्हाला लक्षात आला. त्याच्यामध्ये कुणाला काही अडचण विचारण्यासारखी काही की सर हे नाही समजलेलं? Here in all these cases you need to means in 5-yearly and 10-yearly you have to check this point is added in below 1000 kVA. There is no 5 years option, or if it is there you are not removing the windings, right? ह्याच्यामध्ये सिलिका जेल आपण म्हणलेलं, तर सिलिका जेलचं काय करायचं? ते सिलिका जेल काढायचं आहे आणि 150 डिग्री टेम्परेचर पर्यंत तुम्हाला रिहीट करायचं. रिहीट केल्यानंतर त्याच्यातलं मॉइश्चर उडून जातं. मॉइश्चर उडून गेले की यू कॅन रियूज इट. 150 ते 200 डिग्री. Whenever you are replacing the oil, some precautions are there. Whenever you are replacing the oil, you need to replace the oil seals. ऑइल सील हे पण तुम्हाला कंपल्सरी बदलले गेले पाहिजे. म्हणजे जे आपण ऑइल फिल केल्यानंतर जे तिथं नॉब असतो त्याला बंद करतो, तर त्याच्यामध्ये सील असतो ऑइल सील, की जे ऑइल बाहेर येऊ नये म्हणून. तर ज्या ज्या वेळेला तुम्ही ऑइल बदलताल त्या त्या वेळेला तुम्हाला ऑइल सील रिप्लेस करणं कंपल्सरी आहे. And the major thing is that whenever you are doing any maintenance, work, first you have to cut it off from the live section. तुम्ही कुठलंही लाईव्ह काम करताय, रिस्क घ्यायची नाही. तुम्ही आधी तो सेक्शन डिस्कंटिन्यू केला पाहिजे फ्रॉम लाईव्ह मेन्स. ह्याच्याने काय, समजा जर काही चूक जरी झाली तर देर विल नॉट बी ऍक्सिडेंट और डॅमेज टू द ह्युमन लाईफ. ह्याच्यामध्ये कुठलाही मेंटेनन्स करताना पहिला पार्ट आहे की यू हॅव टू बी सेफ. तो पार्ट लाईव्ह पार्ट पासून सेपरेट करणं आवश्यक. आता त्याच्यामध्ये मॅन्युअली काही हे असतात, सर्किट्स असतात की तुम्ही त्याला ऑफ करू शकता. जर तुम्ही बघितलं असेल डीपी वर एक हँडल असतं बाजूला, ट्रान्सफॉर्मर जो लावलेला असतो ना, पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर, देर इज वन हँडल इज प्रोव्हाइडेड to that. If there is a maintenance work, means generally they are doing somewhat, they are cutting the trees after the rainy season. There is a very large increment of the
trees, those are growing below the line. So what they are doing, it is not possible to cut off the whole city's power supply. So specific region they are taking, area they are taking. So they are going to that substation, and there is a one handle provided, and they are pulling it out. Manual operation is there. That is a manual cutoff. So before going to that transmission line, they are putting the power supply off. It is a life saving thing, and they are winding, they are making the lock to that handle that nobody should close that circuit, right? की तो हँडलला ते बांधून वायरने वगैरे लॉक करून जातात, जेणेकरून त्याला ऑन कोणी करू नये. का तर समोर लाईनमन चढला असेल तर ऍक्सिडेंट होऊन डॅमेज होऊ शकतो. सेम थिंग आहे की ट्रान्सफॉर्मर वर जे काही तुम्ही टेस्टिंग करणार आहेत ते टेस्टिंग करण्यापूर्वी आधी पॉवर सप्लाय ऑफ करणं आवश्यक आहे. ज्या वेळेला तुम्ही त्याला फिजिकल टेम्परेचर मेजरमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहेत, वाइंडिंग ओपन करणार आहेत, तर नाही चला लाईव्ह मध्ये ओपन करू. दिस इज नॉट पॉसिबल. यू आर नॉट गोइंग टू टेस्ट द बुशिंग्स, or you are not going to take the voltage or the things which are required there in the live section. त्याला तुम्ही एक्सटर्नल द्या पॉवर सप्लाय द्या टेस्टिंग युनिट मध्ये. आता आपण कसं करतो, प्रॅक्टिकल्स करताना काय असतं, एक मीटर दिलेलं असतं तुम्हाला, एक प्रिंटेड सर्किट बोर्ड दिलेला असतो, त्याच्यात तुम्ही कनेक्शन करता आणि तुम्ही जोडता, बरोबर आहे. आपल्या मशीन लॅब मध्ये तो बोर्ड बनवलेला आहे. बोर्ड मध्ये काय असतं, तुम्ही कनेक्शन जोडता, त्याला एक ऑटो ट्रान्सफॉर्मरने पॉवर सप्लाय दिलेला असतो आणि एक माणूस कंटिन्युअसली उभा असतो की इमिजिएट डिस्कनेक्ट करण्यासाठी. तो डायरेक्टली कुठे जिथं आपला ट्रान्सफॉर्मर आहे तिथं आपण जाऊन काही व्हॅल्यूज घेतोय. व्हॉट वी आर डुईंग, वी आर टेकिंग दिस एव्हरीथिंग इन अवर लॅबोरेटरीज. आलं लक्षात. मग हा जो टेस्टिंग पार्ट आहे तो तुम्ही तिथं लाईव्ह सेक्शन मध्ये करू शकत नाही, करूच नाही. दिस इज युअर प्रिकॉशन्स. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की तुम्हाला जर काही डिफिकल्टीज वाटल्या, सो यू हॅव टू आस्क टू द मॅन्युफॅक्चर. ज्यांनी हा ट्रान्सफॉर्मर बनवलाय त्याला पण तुम्ही त्यांचा पण सल्ला तुम्ही घेऊ शकता. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. दोज यू आर नॉट अवेअर ऑफ द फॅक्ट विच टाइप ऑफ द मटेरियल इज युज्ड. आता समजा वाइंडिंग जी वापरली आहे ती, आता सांगितलं त्याने की ह्याच्यामध्ये जो गेज आहे, समजा एक 10 mm चा गेज वापरायचा आपल्याला, मला माहिती, आय एम सेइंग इट्स अ 10 mm. But actually which type of the gauge he has used, we have specified. But what he has used or why this result is going on, before going to this one you have to ask to the manufacturer की वाइंडिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, बरं बाबा तुम्ही कुठलं वापरलंय, कुठल्या ब्रँडचं मटेरियल वापरलंय. आम्ही एमएससीबी काय करायचं तर टेंडर मध्ये लिहून देते हे मटेरियल आम्हाला रिक्वायर्ड आहे, कुठलीही कंपनी और ऑल दोज कंपनीज दे आर making the specifications. I need this material. It has to be manufactured with this brand logo. जे वाइंडिंग तुम्हाला वापरायची आहे तर वाइंडिंग तिचा गेज एवढा असावा, ती ह्या कंपनीचा मेक असावा, तर तुम्हाला हा रेट आम्ही तुम्हाला देऊ टेंडरचा. मग त्यावेळेला जर रिझल्ट आर नॉट सॅटिस्फॅक्टरी, देन यू आर गोइंग टू आस्क टू द वेंडर हु हॅज मॅन्युफॅक्चर्ड दिस ट्रान्सफॉर्मर. तो बाबा कुठली वाइंडिंग तुम्ही वापरलं, तुम्ही गेज कुठला आहे, मॅन्युफॅक्चर काय आहे, तोच आहे का आम्ही दिलेला. मग त्यावेळेला तो सांगू शकतो की बाबा नाही सर तुम्ही दिलेला तोच आहे, चेक करा. नाउ दे विल गो फॉर दीज थिंग्स अँड दे विल चेक इट आउट. अदरवाइज समटाइम्स सम मिसवर्क्स आर देअर, त्याला आपण काय म्हणतो की बाबा चिटिंग असते. इट इज हॅपन. सो बिफोर गोइंग टू एनीथिंग यू हॅव टू आस्क फॉर द व्हॉट मॅन्युफॅक्चरर की बाबा हे बरोबर आहे का, किंवा काही मेथड्स जे आहेत, डिव्हाइसेस आहेत, लेटेस्ट डिव्हाइसेस, सो वी डोंट हॅव द मेथड्स टू टेस्ट दोज डिव्हाइस. सो हाऊ यू हॅव डन द टेस्ट. आता काही टेस्ट आहेत त्या टेस्ट स्पेसिफिक ठिकाणी जाऊन तुम्हाला करावं लागतात. आता हे जे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत, पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सुद्धा काही टेस्ट त्या मॅन्युफॅक्चरर करू शकत नाही स्वतःच्या युनिट मध्ये. त्यांना दुसरीकडे जाऊन ते सर्टिफिकेट्स प्रोड्यूस करावं लागतात की आम्ही ह्याचं टेस्टिंग केलंय, तो टेस्ट आहे ज्या काही आहे की बाबा माझा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो एक्सलंट कंडिशनवर वर्क करतोय, इफिशियन्सी चांगली येते. ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी त्यांना काय टेस्ट परफॉर्म करावं लागतात, आणि काही टेस्ट त्यांच्याकडे नसतात, मग त्या टेस्ट बाहेरून करून आणायला लागतात. आता तो मॅन्युफॅक्चरर त्याला त्याचं रेकॉर्ड असतं की बाबा ही टेस्ट तुम्ही कुणाकडे केली,
मग ते त्याचा डेटा प्रोड्यूस करतात, ऑर दे विल शेअर यू द सर्टिफिकेट्स अँड अकॉर्डिंग टू दॅट you can ask them, those who have performed this test, and you can take the data and you can analyze ki baba हे काय आहे. These things are very important for our records. आणि हे तुम्ही जे जी काही ऍक्टिव्हिटी करताल ती तुम्हाला रेकॉर्ड्स मध्ये सगळ्यात मेन्शन करणं आवश्यक आहे, राईट. आणि काही काही ठिकाणी मॅन्युफॅक्चररला सुद्धा न विचारता डायरेक्टली काही नाही करता तुम्हाला नेम प्लेट्स जे असतात ना, नेम प्लेट्स वर पण त्याचं पूर्ण नोंद असते की हा कुठला मॅन्युफॅक्चरर आहे. काही काही डिव्हायसेस जे आहेत कंपल्सरी केली त्याची टेस्टिंग कुठे झाली, त्याचे रिमार्क मध्ये even go for this nameplate where they are mentioning all this. आता नॉर्मल कस्टमर साठी जे यूज डिव्हाइस असेल त्याच्यावर हा डाटा नसतो, पण त्याला हा आपल्या सबस्टेशन मध्ये जनरेटिंग स्टेशन मध्ये वापरतात त्याला ते प्रोव्हाइड करतात, त्याला टॅग लावून देतात की हे आम्ही टेस्ट केली आणि आमच्याकडे टेस्ट केलेली. सो यू कॅन गो फॉर दॅट ऑल्सो. कधी कधी काय असतं की तो जो ऑपरेटर असतो तो त्याला काढून ठेवतो रेकॉर्ड मध्ये. सो यू कॅन गो फॉर दॅट रेकॉर्ड ऑल्सो की कुणाकडे टेस्ट झालंय, काय झालंय, कधी झालं. आता हे ट्रान्सफॉर्मर हा जो आहे आपला हा पार्ट इथे संपतोय की ह्या टेस्ट मध्ये आपण नेक्स्ट सेशन मध्ये की 3 फेज इंडक्शन मोटर्सच्या टेस्ट घेऊयात. आतापर्यंतच्या जे ट्रान्सफॉर्मरच्या ज्या टेस्ट आपण बघितल्या तर ह्याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का, कुठला पार्ट नाही समजलेला? तेच ना, तिथं प्रॉब्लेम आहे. बोलावं तर लागेल ना, तुम्ही लोकांनी बोलल्याशिवाय मला तर कसं कळणार आहे मी शिकवायलेलं समजायला का नाही समजत. एव्हरीवन हॅज टू स्पीक की सर हे समजलं नाही, समजलंय, काहीतरी सांगावं लागेल तुम्हाला, कारण तुम्ही फिजिकली प्रेझेंट आहेत पण तुम्ही क्लास करताय का नाही हे पण कळत नाही मला. तर काय डाऊट्स असतील तर कृपा करून विचारा. मी फोटो शेअर करतो, करा आणि सोमवारपासून परत जॉईन व्हा. बाय.